नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यान पाकिस्तानमध्ये सुरू असलेली चर्चा निष्फळ झाली आहे. अमेरिकेचं शिष्टमंडळ तातडीनं आपलं कामकाज गुंडाळून अमेरिकेला रवाना झालं आहे आणि इराणनी पण म्हटलं आहे की आमच्या दोघांमध्ये ट्रस्ट डेफिसिट, अविश्वास इतका जास्त आहे की त्यामुळं सुरुवातीपासून असं वाटत होतं की ही चर्चा ही निष्फळ होईल. सगळ्यांना माहिती असलेला चर्चेचा मुख्य भाग होता आणि तो होता की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये कर आकारायचा की नाही आकारायचा. आणि असं दिसतं आहे की इराणनं आपला हट्ट कायम ठेवला. ते म्हणाले की आम्ही कर आकारणार. अमेरिका त्याला तयार नव्हती आणि चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर 21 तास सलग बोलाचाली केल्यानंतर सुद्धा कुठल्याही निर्णयाविना अमेरिकेचं शिष्टमंडळ परत गेलं. माझ्या मते अमेरिकेसारख्या दादा राष्ट्राची इराणनं जी काही माती केली आहे ते अमेरिकेच्या आजवरच्या स्वतःच्या प्रतिमेचं पूर्ण भंजन आहे. तुम्ही कल्पना करा की काही महिन्यापूर्वी अमेरिकेची जी काही दादागिरी सुरू होती त्या दादागिरीप्रमाणे जर कुठल्या राष्ट्रानं अमेरिकेकडं अशा पद्धतीनं डोळे वठारून पाहिलं असतं तर अमेरिकेनं साधारणपणे काय केलं असतं. पण आज अशी परिस्थिती आहे की इराणनी अमेरिकेच्या प्रतिमेची पूर्ण हवा काढून टाकली आणि असं दिसतं आहे की आत्ता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मुद्द्यावरून आणखी काही काळानंतर कदाचित इराण माघार घेईल सुद्धा, पण त्या मधल्या काळामध्ये जे काही अमेरिकेच्या प्रतिमेचं होईल त्याची भरपाई मात्र कशानेच निघून येऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे. तिढा तोच आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये तुम्ही कर आकारायचा नाही, संयुक्तपणे आपण त्याच्यावरती नियंत्रण ठेवू. आणि असं दिसतं आहे की त्या मुद्द्यावरती अमेरिका अजिबात माघार घ्यायला तयार नाही आहे आणि इराण पण आपल्या मुद्द्यावरती माघार घ्यायला तयार. अमेरिका का माघार घेत नाही आहे? कारण अमेरिकेला हे माहिती आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती कर आकारण्याची त्यांना विनंती देणं याचा अर्थ असा की अमेरिकेच्या या युद्धाच्या गोलपोस्टला सातत्यानं बदलल्यानंतर एक प्रकारे एक मोठं आर्थिक हत्यार इराणला देणं. पण इराण काही साधं राष्ट्र नाही आहे. त्यांनी गेली 47 वर्ष अमेरिकेला झुलवलं. जगामधल्या कमीत कमी मिडल ईस्टमधल्या दहशतवादाला पूर्ण खतपाणी घातलं. हिजबुलला उभा केले, हौती उभा केले, हमासला पाठबळ दिलं आणि ज्या ज्या वेळेला फक्त विचाराचंच पाठबळ नव्हतं तर जमेल त्यावेळेला त्यांनी शस्त्र पुरवली. म्हणजे आज जे हिजबुल्लाकडनं इस्रायलवरती ड्रोन हल्ले वगैरे सुरू आहेत ती काही त्यांची अवकात नाही आहे की ते त्या अवकातीचा वापर करून इस्रायलवरती काहीतरी हल्ला करतील. हे सगळी पुरवलेली शस्त्र ही इराणची आहेत. त्यामुळे प्रॉक्सी वॉर खेळण्यामध्ये इराण मास्टर आहे. आणि अशा वेळेला जेव्हा की या चर्चेच्या दरम्यान इराण अजिबात ऐकायला तयार नाही, त्याच्यानंतर काय होऊ शकतं तर एक आणखी काहीतरी धमकी येऊ शकते जी आलीच. मग आता असं झालं आहे की अमेरिकेनं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप मोठी अशी पोस्ट लिहिली आहे आणि त्या पोस्टमध्ये ते म्हणतायत की जर ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तुम्ही खुली केली नाही तर अमेरिका तुमच्यावरती हल्ला करेल. कुठल्याही जहाजानं त्या आता आम्ही ते प्रयत्न करतो की तिथं असलेली जी भूसुरुंग जे पेरलेत म्हणजे पाण्यातले जे सुरुंग पेरलेत ते काढण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या मधल्या काळामध्ये जर का तुम्ही कुणावरही हल्ला केला तर तुमचं न भरून येणारं नुकसान होईल वगैरे असं म्हणतात. थोडक्यात युद्धाच्या या टप्प्यावरती हा जो 2 आठवड्याचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीनंतर जी तणावाची परिस्थिती आहे ती जैसे थे आहे. आणि उद्या शेअर बाजार उघडल्यानंतर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की जगभरातल्या शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा मोठा डाऊनफॉल बघायला मिळेल. तेलाचे दर चढे आहेत असं आपल्याला दिसेल. आणि आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा केली आहे की अमेरिकी नौदल आता हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांची नाकाबंदी करेल. त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलंय या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला थांबवलं जाईल, त्याची तपासणी केली जाईल, विशेषतः ज्या जहाजांनी इराणला टोल भरला आहे. आता सगळ्यात जगाची अडचण काय बघा, भांडणं अमेरिकेची, युद्ध होतं इराणच्या विरोधात, इराणनं त्यांना प्रतिकार केला आणि आता इराणच्या हातामध्ये अमोघ असं शस्त्र सापडले. ते शस्त्र सापडल्यानंतर अमेरिकेची इच्छा आहे की त्यांनी ते सहजासहजी सोडून द्यावं. ते काही इराण करणार नाही. त्याच्यावरती आणखी अटी लादेल, शेवटपर्यंत ते भांडतील
भांडून कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला भाग पाडतील. म्हणजे काही जरी झालं तरी ह्या युद्धामध्ये अमेरिकेचा पराभव अटळ आहे. म्हणजे आता तुम्ही युद्धात हारलात आणि तहात मिळवण्याचा प्रयत्न करताय असं तर होणार नाही, अशी जी चर्चा सुरू आहे ती. आणि त्यामुळं आता इराणनं ज्या राष्ट्राला असं म्हटलं की $1 प्रति बॅरल प्रति पिंप हे आमच्यावरती कर द्या, तर अमेरिकेचं म्हणणं आहे की जे असा कर देऊन येतील त्यांना आम्ही शोधू आणि त्यांच्यावरती झाडाझडती घेऊ. चीनसारख्या राष्ट्राचा ऊर्जा पुरवठा मुख्यत्वे इराणमधनं सुरू आहे, तुम्ही काय चीनला रोखणार. पण असं दिसतंय या चर्चेमध्ये पाकिस्तानमधली चर्चा निष्फळ झाली, कारण JD व्हेन्स यांनी इस्लामाबादमधल्या या चर्चेनंतर आम्हाला पूर्ण विश्वास हवा आहे की अणुबॉम्ब इराण बनवणार नाही आणि ती खात्री दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं म्हटलं. आणि त्या दरम्यानच अमेरिकेनं हे सुरुंग हटवण्याचं काम सुरू केलं. नेतन्याहू मध्येच म्हणाले की अजूनही अभियान संपलेलं नाही आहे आणि आत्ताचे अपडेट्स आहेत की योग्य वेळ आल्यानंतर इराण विरोधात आम्ही कारवाई करू असं मिस्टर ट्रम्प यांनी लिहिलेलं आहे. या सगळ्या संदर्भात युरोपियन युनियन, कारण फक्त भारतासारखी विकसनशील अर्थव्यवस्थाच अडचणीत आली असं नव्हे, तर युरोपियन युनियन आणि त्यांची अनेक राष्ट्र हे आत्ताच्या तणावामध्ये अडचणीत आहेत. मग अशा वेळेला युरोपियन युनियनने म्हटलंय की अमेरिका आणि इराण यांच्यातल्या अयशस्वी चर्चेवरती प्रतिक्रिया देताना युरोपियन युनियनचं असं म्हणणं आहे की मध्य पूर्वमधील शांततेसाठी मुत्सद्देगिरी म्हणजेच संवाद आवश्यक आहे. लेबनॉनमध्ये दरम्यानच्या काळात इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प म्हणाले की इराणनं हॉर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी जे आम्हाला वचन दिलं होतं ते पाळलं नाही. ट्रम्प पुढं असं म्हणतात की इराणनं टोल भरला, इराणचा टोल जर भरला तर आम्ही त्याला हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतनं जाऊ देणार नाही. दरम्यान पुतीन यांनी इराणशी चर्चा केली, मध्य पूर्वेतील शांततेसाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. ही तर मला रशियाची फार गंमतच वाटते. युक्रेनच्या विरोधामध्ये युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध अजून गेली 4 वर्ष असंच आहे, जसं आहे तसंच सुरू आहे, स्टँडस्टिल ज्याला आपण म्हणतो. ते झाल्यानंतर हा किती मोठा शहाणपणा आहे की इराणबरोबर युद्ध थांबवावं म्हणून रशियानं पुढाकार घ्यावा आणि त्यांनी प्रस्ताव द्यावा. अर्थात त्याच्यात पुन्हा राजकारण आहे, कारण इराण हा रशियाचा पारंपरिक मित्र आहे आणि रशियानं मधल्या काळामध्ये युक्रेनच्या ड्रोन आणलेला तोंड देण्यासाठी इराणकडनं ड्रोन विकत घेतले आणि त्याच्यात नंतर मॉडिफिकेशन करून तेच इराणला परत दिले. UAEने म्हटलंय की इराण एकटा हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवरती आपलं नियंत्रण ठेवू शकत नाही. UAEचा इराणबरोबर असलेला वैरभाव आपल्याला माहिती आहे, त्यामुळे असं दिसतंय. आणि इराणनं असं म्हटलंय की अमेरिका आमचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरली. इस्लामाबादमधील चर्चा संपल्यानंतर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी आपलं अधिकृत निवेदन जारी केलंय. त्याच्यात ते असं म्हणाले की इराणचा सहभागी होण्याचा हेतू आणि इच्छा दोन्हीही आहेत, परंतु मागील 2 युद्धाच्या अनुभवामुळं आमचा दुसऱ्या बाजूवरती म्हणजे अर्थात अमेरिकेवरती विश्वास नाही. मी सुरुवात ह्या विश्लेषणाची काय केली होती, देअर इज अ ट्रस्ट डेफिसिट. 47 वर्षाची राजवट अमेरिका ज्याच्याकडे संशयानं बघते, त्या राजवटीमध्ये काहीतरी फार झटकन होईल आणि त्या राजवटीत सगळं काही आलबेल होईल असं तर होणार नाही. आणि त्यामुळे संपूर्ण अमेरिकी शिष्टमंडळ जेव्हा परत फिरलंय त्यावेळेला असं दिसतं आहे की हा जो ट्रस्ट डेफिसिटचा मुद्दा आहे तोच खूप महत्त्वाचा ठरेल. अर्थात ही ट्रस्ट डेफिसिट कोण वाढवू शकला असता, तर जो मध्यस्थ देश आहे तो. अमेरिकेचा पाकिस्तानवर असलाच तर केवळ स्वार्थापोटी विश्वास आहे, कारण मिस्टर ट्रम्प यांचे जावाई आणि चिरंजीव तिथे क्रिप्टोकरन्सी आणि रेअर अर्थ मटेरियलसाठी जाऊन बसलेले आहेत. असला तर अमेरिकेचा तेवढाच, कारण ओबाटाबाटमध्ये जो ओसामा बिन लादेन सापडला त्यानंतर अमेरिकेमध्ये या क्षणापर्यंत अशी भावना आहे की पाकिस्तानसारखं विश्वासघातकी राष्ट्र नाही आणि त्यांच्या राज्यकर्त्याने बोलून सांगतो, राईट. इराणनं पाकिस्तानवरती विश्वास ठेवायचं काहीच कारण नाही, कारण UAE बरोबर पाकिस्तानचा संयुक्त करार आहे. आणि जेव्हा 2 देशाचं शिष्टमंडळ भेटायला आलं त्यावेळेला असीम मुनीर यांनी काय कृती केली, ते लष्करी वेशामध्ये इराणच्या शिष्टमंडळाला सामोरे गेले आणि अमेरिकन शिष्टमंडळाला मात्र सूटबुटात गेले. हा जो काही नेरेटिव्हचा भाग असतो ना, ते न समजण्या इतका इराण काही दूधखोळा बाळबोध नाही आहे. त्यामुळं ज्या राष्ट्रानं UAEच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली की जे त्यांच्यासाठी शत्रू राष्ट्र इराणसाठी, तर असं दिसतं आहे की मधला जो देश आहे तो विश्वासार्ह नाही आहे आणि तिथंच सगळं त्रांगडं होऊन बसलेलं आहे. सो बॉटम लाईन इज की अमेरिका आणि इराण दरम्यानची चर्चा पूर्णपणे अयशस्वी झाली आहे.
अमेरिकेचं शिष्टमंडळ अमेरिकेला परत गेलं आहे, इराणचं शिष्टमंडळ इराणला परत गेलं आहे आणि जग पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या सावटाखाली जगायला लागलं आहे. थांबूया आपण.